नमस्कार, कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवतोय कच्च्या पपईपासून टूटी फ्रुटी, जे आपल्याला खिरीमध्ये, श्रीखंडामध्ये किंवा मसाला पान बनवतो त्याच्यामध्ये वापरता येते आणि ही बनवायला अगदी सोपी आहे. घरच्या घरी अगदी छान अशी टूटी फ्रुटी बनवून तयार होते. खूप कमी साहित्य लागते आणि कमी वेळही लागतो. अगदी मस्त अशी बनवून होते ही घरच्या घरी टूटी फ्रुटी. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी इथे आमच्या झाडाच्या कच्च्या पपया घेतलेल्या आहेत. या 2 ते 3 पपया आहेत. एक मोठी आहे, 2 लहान आहेत. मग या मी तिन्हीच्या देखील ही टूटी फ्रुटी बनवणार आहे. त्यासाठी मी आधी पपई ही वरची सगळी साल काढून घेते. ही सर्व साल आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे. अजिबात ही हिरवी साल राहिली नाही पाहिजे. त्यामुळे पूर्ण अशी साल इथे मी सोलून घेते या पपईची. तिन्ही पपया अशा पद्धतीने मी इथे साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर त्याचे वरचे पाठीमागचे टोक मी तिथे काढून घेते आणि मधून चिरून अशा पद्धतीने यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत मी. आधी ही लहान पपई जी आहे ती आपण चिरून घेऊया आणि याचे जास्तही मोठे नाही, जास्तही बारीक नाही, अशा पद्धतीचे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, तुकडे करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला चौकोनी आकारामध्ये त्याचे कट करून घ्यायचे आहे ही पपई. आणि ही टूटी फ्रुटी बनवायला खरं तर जास्त करून कच्चीच पपई वापरली जाते. कच्च्या पपई तुम्हाला मार्केटमध्ये सहजपणाने मिळून जाते. इथे आमच्या झाडाला लागलेली आहे म्हणून मी इथे घेतली आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहे पपई. जास्त देखील मोठे ठेवू नका आणि जास्तही बारीक करू नका, जेणेकरून ही शिजल्यानंतर थोडंसं बारीक आकाराने होतं. आता इथं मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी ठेवत आहे. पाणी आपल्याला छान उकळी आणून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपल्या सर्व पपईचं मी असे तुकडे करून घेतलेले आहेत चौकोनी आकारामध्ये. आता आपल्याला पाण्याला उकळी आली का बघूया. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला हे पपईचे तुकडे घालून घ्यायचे आहे. हे पहा, छान असं पाणी उकळलेलं आहे. इथे उकळलेल्या पाण्यामध्ये हे सर्व तुकडे घालून घेऊया. कमीत कमी आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे तुकडे शिजवून घ्यायचे आहेत. मी गॅस लो टू मिडियम ठेवलेला आहे सुरुवातीला, कारण आपलं पाणी जास्त उकळलेलं होतं. नंतर थोडासा गॅस मोठा करून मोठ्या गॅसवरच मी याला छान अशी उकळी काढून घेते. थोडंसं आपल्याला यावरती ताट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपले हे तुकडे पपईचे लवकर शिजले जातील. हे पहा, एक 5 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. मस्त अशी आपली छान पाण्याला उकळी सुटलेली आहे आणि हे तुकडे आपले शिजत आलेले आहेत. आणि हे शिजले हे कसे ओळखायचे, तर आपोआपच याचा कलर बदलला जातो. थोडासा कलर येलो सारखा होतो. नंतर हे आपले तुकडे छान असे शिजले जातात. 1-2 मिनिटं आणखीन वाफ काढून घेते. त्यासाठी मी ताट ठेवून घेतले. हे पहा, कलर तुम्हाला कळतोय तिथं किती चेंज झालेला आहे. आता हे आपलं छान असं शिजून तयार झालेलं आहे. यातील सर्व पाणी या चाळणीवर मी ओतून काढून घेते. पाणी सर्व असं खाली नितळून घ्यायचे आहे. पूर्ण पाणी यातील काढून घ्यायचे आपण. नंतर मी इथं भांडं ठेवून त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे. 1 वाटी साखरेसाठी मी इथं 2.5 वाटी पाणी घेत आहे, म्हणजे 2 आणि अर्धी वाटी पाणी घेत आहे. या पाण्याला आपल्याला याची चाशणी करून घ्यायची आहे, म्हणजे पाक तयार करून घ्यायचा आहे. एकतारी पाक करून घ्यायचा, जसं आपण गुलाबजामुनचा वगैरे पाक बनवतो तसा पाक बनवून घ्यायचा आहे. हे पहा, पाकाला छान अशी उकळी फुटलेली आहे. इथे आपला पाक तयार होत आहे. या पाकामध्येच नंतर आपल्याला ते शिजवून घेतलेले पपईचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि पाकामध्ये देखील ते घातल्यानंतर परत 2 मिनिटं
त्यांना पाकामध्ये शिजू द्यायचे आहेत। हे पहा इथं आपला पाक तयार झालेला आहे। आपण यामध्ये हे सर्व तुकडे घालून घेऊया। दोनदा हे पपईचे तुकडे शिजवले जातात, त्यामुळे जास्तही पाण्यामध्ये शिजवू नका, जेणेकरून ते अति प्रमाणात मऊ झाले नाही पाहिजेत। आता इथे पाकामध्ये देखील आपल्याला 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। हे सर्व मी यामध्ये घालून घेतले। आता पाकाचा हा गॅस मोठाच आहे, मोठ्या गॅसवरतीच आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। हे पहा इथं मस्त अशी उकळी आलेली आहे। 1-2 ते 3 मिनिटं आपण यामध्ये देखील शिजू दिलेलं आहे। आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं यातील वाफ जाऊ द्यायची। थोडंसं कोमट झाल्यानंतर हे मी या 3 बाउलमध्ये काढून घेणार आहे, कारण आपल्याला यामध्ये वेगवेगळे कलर मिक्स करायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही कलर घालू शकता। मी इथं येलो कलर घालून घेतला आहे, तो चमच्याने पूर्णपणे मिक्स करून घेते आणि पाक यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे कलरमध्ये पपईच्या जे तुकडे आहेत, ज्या फोडी आहेत, यामध्ये पूर्णपणे ही पाक किंवा चाशणी शिरली जाते आणि ते गोडीला छान प्रमाणात होतात। त्यामुळे पाक यामध्ये ठेवायचा आहे। आता तिन्ही बाउलमध्ये मी हिरवा, रेड आणि येलो कलर मिक्स करून घेतलेला आहे। ग्रीन, रेड आणि येलो कलर एकदम छान असं मिक्स करून घेतलेला आहे। आणखीन थोडेसे माझे हे पपईचे तुकडे उरलेले आहेत, जे आपण टूटी फ्रूटी बनवायला तसेच ठेवणार आहोत। त्यामध्ये कलर नाही मिक्स करणार, जो त्याचा ओरिजिनल कलर आहे त्याचा एक बाउल असाच ठेवणार आहे मी। हे पहा अशा पद्धतीचे। आता हे आपल्याला पूर्ण रात्रभर असेच ठेवून द्यायचे आहे झाकून, म्हणजे पूर्ण हे पपईचे तुकडे आपोआप हा कलर अब्झॉर्ब करतील आणि एकदम यातील आपल्याला चाशणी काढून टाकायची आहे। हे पहा दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते। एकदम छान असे कलरफुल इथे टूटी फ्रूटी आपल्या तयार झालेले आहेत। पहा किती मस्त कलर यांनी शोषून घेतलेला आहे, एकदम छान। आता आपण यातील जो पाक आहे तो गाळून काढायचा आहे। नंतर याला चाळणीवरती ठेवून आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायचा आहे। पूर्णपणे यातील पाक जो आहे तो आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। चाळणीवरती काढायचा आहे की उरलेला पण पाक यामधून गळून जाईल आणि तो अशा पद्धतीने पसरून घ्यायचा। मी इथे 2 ते 3 प्रकारच्या अशा चाळणी घेतलेल्या आहेत, जाळी घेतलेली आहे, त्यावरती यातील पूर्ण पाक नितळून काढत आहे मी। नंतर या अशा जाळी आपल्याला फॅन खाली ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून हे सर्व सुकलं जाईल व्यवस्थित। छान हा पाक सुकला पाहिजे। पूर्ण पाक मी यातील गाळून काढते। ही जी चाशणी आहे ती राहिली नाही पाहिजे या टूटी फ्रूटीमध्ये, मगच हे आपल्या भरपूर दिवस छान अशा टिकल्या जातील। त्यासाठी मी अशा पद्धतीने इथे पसरून घालत आहे आणि हे पसरून आपल्याला 7 ते 8 तास आपल्याला फॅन खाली ठेवून द्यायचे आहे। पूर्ण यातील चाशणी सुकली पाहिजे। हे पहा आता मी हातात घेतले तर पूर्ण अशा ओलसर आहेत आणि चाशणीमुळे पाकामुळे तिखट लागत आहेत। मी तर तुम्हाला एक तोडून दाखवते। अशा पद्धतीने हे शिजल्या हव्यात, जास्तही शिजू देऊ नका। मस्त झालेले आहेत।
चला तर 7 ते 8 तास त्याला फॅन खाली छान असं सुकवून घेऊया. नंतर मी सुकल्यानंतर तुम्हाला या टुटी फ्रुटी दाखवते. आणि ही जी आपली चाशणी आहे आणि हा जो कलरचा आपला पाक आहे तो देखील टाकून देऊ नका. तुम्ही तिखट चटणीसाठी वापरू शकता किंवा सरबतामध्ये घालू शकता. खूपच असे छान कलरफुल इथे आपल्या टुटी फ्रुटी तयार झालेले आहेत आणि 7 ते 8 तासानंतर फॅन खाली मी ठेवून या सुकवलेले आहेत. सुकल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे झालेले आहेत. किती कलरफुल मस्त अशा टुटी फ्रुटी तयार केलेल्या आहेत. आपण घरीच बनवलेल्या होममेड कच्च्या पपईपासून बनवलेल्या ह्या टुटी फ्रुटी अगदी छान राहतात. काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फालुद्यामध्ये, मसाला पाण्यामध्ये या जरूर वापरा. एकदम छान अशा होतात त्या. किती ड्राय झालेले आहेत पहा, अजिबात तिखटपणा लागत नाही. चला तर मग तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्व